श्री स्वामी समर्थ. कशा तुम्ही? मला माहीत आहे तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार, कारण आईचा आशीर्वाद जो तुमच्या पाठीशी आहे. मला आज अशा लोकांविषयी बोलायचे, ते मूर्खच नाही आहेत, तर ते महामूर्ख आहेत. ती लोक प्रेमापोटी, अतिमायेपोटी आयुष्यभर कष्ट करून जमापुंजी करून घर बांधलेलं असतं, ते पण मुलांच्या नावावर करतात. पेन्शन मुलांना देतात, काही थोडी बहुत जमापुंजी असती तीही मुलांना देऊन टाकतात. देशोधडीला लागतात. त्यांना काय माहिती आहे की जी मुलं तुमच्याभोवती रुंजी घालणारी असतात ती लग्नानंतर बदलतात. काही बदलतात, जोरोके गुलाम होतात. काहींना बदलायला येणारी भाग पाडते, ती त्यांना बदलायला भाग पाडते. ते तसे नसतात, पण त्यांना ती बदलून टाकते पूर्ण. आणि काही मुलं खरंच जोरोके गुलाम होतात आणि त्यांना आईविषयी प्रेम नसतं, वडिलांविषयी प्रेम नसतं. आणि ही मूर्ख माणसं सगळं त्यांच्या नावावर करून टाकतात. आणि मग काय, मग त्यांचे हाल होतात. त्यांना बाहेरचा रस्ता धरावा लागतो, हे माहीत आहे का? म्हणून मी अशा माणसांना मूर्ख म्हणते. वेड्या प्रेमापोटी, वेड्या मायेपोटी सगळं देऊन टाकतात आणि स्वतः देशोधडीला लागतात. आणि ओरडायचं मुलांच्या नावाने, सुनांच्या नावाने, की आम्हाला घरातून हाकलून दिलं. अरे तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही महामूर्ख आहात. तुम्हाला त्यांनी महामूर्ख बनवलं आहे, नाही कळलं तुम्हाला. हळूहळू तुम्ही मूर्ख बनत गेलाय. म्हणून मी म्हणते, मोह, प्रेम, माया हे सगळं खोटं आहे. मुलं आपली नसतात. नंतर सांगितलं ना, काही मुलं बदलतात, खरोखरची गद्दार होतात, आणि काहींना बदलायला भाग पाडते. म्हणून इथून पुढे तरी लक्षात ठेवा की तुमची काही जमापुंजी असेल तर कोणाला देऊ नका, सांगू नका. तुमच्यासाठी ठेवा, तुमच्या सहचरणीसाठी ठेवा. एकट्या असाल तर तुमच्यासाठी ठेवा. शेवटपर्यंत कोणाला काही देऊ नका. कशाला वृद्धाश्रम होतील? एवढी कितीतरी वृद्धाश्रम झालेली आहेत. ती का झाली? आपल्या मूर्खपणामुळं झालेली आहेत. त्यामुळे मला एकच विनंती आहे की तुमच्याकडे तुमची काही जमापुंजी असेल तर ती तुमच्यासाठीच ठेवा. त्यांना सांगा, सुनेला, मुलाला, आमचं बाबा आम्हाला पेइंग गेस्ट ठेवा, आम्ही काही तुमच्यामध्ये पडणार नाही, तुम्हाला उचलून रक्कम देऊ. तसं नसेल होत तर स्वतः वेगळे राहा, नाहीतरी एकत्र राहून तरी हालच होणार ना तुमचे. त्यामुळे आता इथून पुढे मूर्ख बनू नका. जे मूर्ख बनलेत ते मूर्ख बनलेत, ते गेलेत वृद्धाश्रममध्ये. पण मूर्ख न बनता स्वतःची पुंजी स्वतःकडेच ठेवा. श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना हीच बुद्धी देव.